अजितदादा पवार यांची अकाली एक्झिट. महाराष्ट्राचा दादा हरपल्याचे वृत्त कळताच लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर भावूक. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःख व्यक्त करत असताना उद्ध्वस्त अशा भावना या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्याचे सांगत गहिवरलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आजारी प्रकृती असतानाही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पाणावलेले डोळे भावना व्यक्त केल्या. अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? अजित पवार आज सकाळी मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत 4 जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी साधारण 8:45च्या सुमारास विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. प्राथमिक अहवालानुसार लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक अडचणी आली, ज्यामुळे विमानाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीच्या बाजूला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाने भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या विमानात अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि चालक दलाचे सदस्य असे एकूण 6 जण होते. या 6ही जणांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र अग्नीची तीव्रता एवढी होती की कोणाचेही प्राण वाचवू शकले नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे एक थोर फार मोठे आणि महत्त्वाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये अतिशय दुःखद असं निधन झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतो आहे. पाहायला गेलं आकस्मिक अशा प्रकारचं हे संकट महाराष्ट्रावर आले, काय करावं काय नाही हे सूचना असं प्रत्येकाला झालेलं आहे. खरं तर जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि त्या तडफेनं काम करणारं हे नेतृत्व होतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं, अरे रे, आपला एक तारणहार गेला, आपल्या घरातला एक माणूस गेला, अशा प्रकारचं प्रत्येकाला दुःख होत आहे. त्यामुळं प्रत्येक जण, मी तर म्हणजे 2-3 तास स्तब्ध झाल्यासारखं झालेलं आहे. आणि मला तर अगदी काय बोलावं काय करावं हे सूचनाचं झालेलं आहे. त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. खरं तर त्यांची माझी भेट जास्त झालेली नाही. त्यांचा माझा परिचय होता, पण जास्त भेटणं वगैरे नव्हतं. पण काही मनातल्या गोष्टी त्या बोलत होते, काही माझ्या मनातली स्पष्टपणाने मी कधी कधी त्यांना बोलत होतो. अगदी काही महिन्यापूर्वीच ईश्वरपूर इथं सांगली जिल्ह्यातल्या एन डी पाटलाच्या कॉलेजच्या निमित्तानं मुहूर्त होतं, तिथं आमची भेट झाली. स्टेजवरतीच माझ्याशी ते 2-4 मिनटं बोलले आणि मी त्यांच्याशी बोललो आपुलकीनं. स्टेजवर ते उभे राहिले आणि मला कल्पना नसलेलं इतकं चांगलं माझ्याबद्दलचं वक्तव्य त्यांनी जाहीर भाषणामध्ये केलं. म्हणजे खरंच हा माणूस जो आहे ना, तो माझ्यासमोर काय व्यक्त झाला नव्हता, माझीही त्यांच्याशी असं चर्चा होत नव्हती. नमस्कार, चमत्कार आणि भेटून साधारणतः एकमेकाला भावनेतून, नजरेतून प्रेम ओतणं इतकंच फक्त होत होतं. पण त्यांनी जाहीरपणानं महाराष्ट्राला सांगून दिलं, 13 कोटी जनतेचा उल्लेख करून असा माणूस नाही, अशा प्रकारचं वक्तव्य. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्यांचा आणि दुसऱ्याची कदर करणारा, त्याला ओळखणारा माणूस होता. आणि त्याचबरोबरीनं रात्रंदिवस खऱ्याला खरं, खोट्याला खोटं स्पष्ट वक्तव्यानं बोलणारा हा नेता आपल्यातून गेला. याबद्दल मला आणि सर्व महाराष्ट्राला नक्कीच अतिशय दुःख होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे दादा अशा प्रकारे अचानक एक्झिट घेतली, यावरती कोणाचाही विश्वास बसत नाही. या अपघाताची माहिती कळताच लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी हळहळ व्यक्त केली.